हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 1.6 पाहणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, 340 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती? म्हणजे पुढीलपैकी ह्या ज्या 5 संख्या दिलेल्या आहेत त्याच्यातलं आपल्याला काय करायचं, लहानात लहान संख्या पाहिजे. आणि कोणते अंक वापरायचे आपल्याला? 3, 4 आणि 0. म्हणजे इथं 3, 0, 4 इथं पण आहे, इथं 4, 0, 3 आहेत. हेच अंक वापरून 5 अंकी संख्या बनवलेली आहे सगळीकडे. आता ह्याच्यापैकी आपल्याला सगळ्यात लहान संख्या शोधायची. तर पहिले आपण ह्या दोन संख्याचं आपण बघू, ह्या दोन संख्यापैकी छोटी संख्या कोणती आहे? तर इथं 30,000 आहे, 30,444 आणि इथे 40,000. मग आपल्याला लहानात लहान संख्या पाहायची. तर हे 40,000 मोठे होतात, 30,000 लहाने होतात. ठीक आहे, मग हे उत्तर आपलं असू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर 30,444 आणि 30,004 ह्या दोघा जर पैकी बघितलं, हे 30,400 आहेत, हे 30,000 आणि 004 आहे. म्हणजे ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान आहे. म्हणजे याचं उत्तर हे असू शकत नाही, हे दोन पण असू शकत नाही. आता तिसऱ्या ह्या दोन संख्या जर बघितले, हे 30,004 आहेत आणि हे 30,044 आहे. तर मग कोणती संख्या छोटी आहे? तर 30,004 ही छोटी आहे, 30,044 मोठी आहे. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आहे. ठीक आहे, काही प्रश्न सोपे राहतात, तोंडी राहतात, तर त्याच्यामध्ये आपण जास्त वेळ न घालता पर्यायामधूनच आपल्याला ऑप्शन भेटतील. आपला पुढचा प्रश्न आहे, 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? पहा, 1 ते 100 मध्ये 1 हा अंक म्हणजे 1 हा अंक 1 आणि 10 येतो आहे की नाही. 11 मध्ये 1 येतो, त्याच्यानंतर 12 मध्ये 1 येतो, 13 मध्ये 1 येते, 14 मध्ये 15, 16, 17, 18, 19 आणि 19 मध्ये येते. 20 मध्ये 1 येतात का? नाही. मग 21 मध्ये 1 येतात, 31, 41, 51, 61, 71, 81 आणि 91 मध्ये 1 येतात. ठीक आहे, तर किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 100 मध्ये पण, 100 मध्ये पण येतात. इथं एक वेळेस येतात. म्हणजे असं एकूण किती वेळेस आलं? 1 ते 100 हा अंक लिहिताना, म्हणजे आपण लिहितो ना 1 ते 100 पर्यंत, हा एक अंक आपल्याला किती वेळा लिहावा लागेल असं विचारलं होतं. तर इथून आपण मोजले सगळे. ठीक आहे, तर किती झाले? 21. पहा, जिथं वेळ लागत नाही ना तिथं तुम्ही सगळं व्यवस्थितपणे हे करून हे करा, तिथं डोकं लावू नका. कारण जास्त वेळ लागणार नाही आणि गणिताच्या मार्क खूप महत्वाचे राहतात. ठीक आहे, आकृत्याला तुम्हाला कमी वेळ लागेल, गणिताला जास्त वेळ लागेल, पण आपल्याला एक एक मार्क खूप महत्वाचा राहतो. त्याच्यामुळे चुका अजिबात करायच्या नाही. कमी वेळात जर पूर्णपणे समाधान होऊन आपल्याला उत्तर भेटत असेल तर ते करा. गडबडीमध्ये असे प्रश्न चुकायची शक्यता राहतात. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, अतिशय सोपा आहे. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? आता पहा, तुम्हाला मूळ संख्या माहीत असणं फार गरजेचं आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या सगळ्या माहीत पाहिजे. तर मूळ संख्या काय आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59. त्याच्यानंतर आहे 71, 73, 79, 83, 89 आणि 97. ह्या मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंतच्या आणि ह्या तुम्हाला पाठच पाहिजे. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय राहतात? जोडमूळ संख्या पहा, इथं तर आपल्याला सहज उत्तर भेटेल. ठीक आहे, पहा, ही मूळ संख्या नाही आहे, ही मूळ आहे का? नाही आहे, मग हे उत्तर नसणार आहे. इथं दोन्ही मूळ संख्या आहेत का? हो, पहा, 29 आणि 31 ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहे. म्हणजे हा आपला पर्याय उत्तर आहे. इथं जर पाहिलं, 75 ही मूळ संख्या नाही आहे का? 75 नाही आहे. 69 पण मूळ संख्या नाही. पहा, आपल्याला 61 लिहिलं नाही का? 61, 67 येतात हा. 61, 67, 61, 67 हे लिहिलं नाही मी का? 61, 67, 71 मूळ संख्या, 69 मूळ संख्या नाही आहे. तर मग हे पण नाही आहे. मग आणि इथं 75 मूळ संख्या नाही आहे, है ना? मूळ संख्या फक्त 73 आहे. मग हे पण उत्तर नाही.
ह्या दोन्ही संख्या मूळ संख्या आहे. आता हे जोडमूळ समजा मूळ संख्या दुसऱ्या आल्या असत्या ऑप्शनमध्ये आणि आपल्याला जोडमूळ विचारलं असतं. ह्या पण सगळ्या मूळ संख्याच आहे समजा, पण जोडमूळ संख्या. तर जोडमूळचं नेहमी लक्षात ठेवा, जोडमूळमध्ये ह्या दोघांचं अंतर राहते ते 2चं राहते. मग इथं ह्या दोन मूळ संख्येचं अंतर कितीचं पाहिजे? फक्त 2चं पाहिजे. त्याला जोडमूळ म्हणतात. ह्या दोघांचं अंतर 2चं आहे का? नाही आहे. मग पहिली जोडमूळची जी जोडी आहे 3 आणि 5 आहे. दुसरी जोडमूळ तुम्हाला जर विचारलं तर बघा याच्यातलं अंतर 2चं आहे का? हो 2चं आहे. मग दुसरी जोडमूळ संख्येची जोडी आहे 5 आणि 7. आता 7 आणि 11 मध्ये 2चा फरक आहे का? नाही आहे. मग हे जोडमूळ नाही आहे. ह्या दोघांमधला दोघांचा फरक, दोन मूळ संख्येचा फरक 2चा आहे का? हो. मग ही तिसरी जोडमूळ संख्या आहे आपली. ठीक आहे. त्याच्यानंतर 13 आणि 17 मध्ये 2चा फरक नाही आहे. 17 आणि 19 मध्ये 2चा फरक आहे. ठीक आहे. ही पण जोडमूळ संख्या झाली. म्हणजे दोन मूळ संख्येचा फरक आपला 2चा पाहिजे. दोन मूळ संख्येचा फरक 2चा असेल तर त्या जोडमूळ असतात. जोडमूळ ह्याचा फरक आहे का? नाही. 2चा फरक आहे का? नाही. इथं पण 2चा फरक नाही. इथं 2चा फरक आहे. 29, 31. त्याच्यानंतर इथं पण नाही. इथं आहे बघा 2चा फरक ना. 41, 43. इथं पण 2चा नाही. इथं पण नाही. इथं आहे पहा 2चा फरक. 71, 73. त्याच्यानंतर कुठेच 2चा फरक नाही. इथं पण नाही. इथं पण नाही. 61 नाही आहे. ठीक आहे. तर हे फक्त 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा जोडमूळ संख्या आहेत. ज्या दोन मूळ संख्येत पहा मी लिहून देतो इथं आणि हे पाठच करायच्या. ज्या दोन मूळ संख्येतील फरक हा 2चा असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजे पहा दोन मूळ संख्याच पाहिजे आणि त्यातील फरक काय पाहिजे? त्यातील फरक 2चा. म्हणजे त्या मूळ संख्या पण पाहिजे आणि त्या पाहिजे त्याचा फरक किती पाहिजे? 2चा. सहमूळ वेगळं राहते, जोडमूळ वेगळं राहतं. ठीक आहे. सहमूळचा प्रश्न आला तर आपण सहमूळवर पण त्याचं सगळं आपण डिस्कशन करू त्याच्यावर. ठीक आहे. समजलं असलं तर आपण पुढचा प्रश्न वळू. सगळं लिहून घ्या व्यवस्थित. आपला पुढचा प्रश्न पहा. 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार. म्हणजे ह्या संख्या कोणत्या आहेत? 0, 1 आहे, 9 आहे आणि 6. याच्यापासून सर्वात मोठी संख्या बनवायची आणि सर्वात लहान संख्या बनवायची आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा, गडबड करायची नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेची तयारी करायची. ठीक आहे. म्हणजे जेवढ्या पत्रिका सोडवल्या तेवढं तुमची गडबड होण्याची शक्यता कमी असते. समजून घेतला आपण. एक लहान संख्या बनवायची ह्या 3 अंकापासून आणि एक मोठी बनवायची आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा. मग आपण पहिले सर्वात मोठी संख्या बघू त्याच्यात. मोठी संख्या, मोठी म्हणजे कमाल संख्या. मोठी संख्या कोणती तयार होईल? पहिले मोठा अंक घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा उरलेल्या संख्यातला मोठा अंक आणि शेवटी सगळ्यात लहान. आणि छोटी संख्या कोणती तयार होईल? 3 अंकी. 0 पासून छोटी संख्या तयार होईल का? पहा 0 आपण इकडे घेतला 6 आणि इथं 9. पहा इकडे हे आपण वाचायला गेलो तर हे 69 होतात. ही 3 अंकी संख्या झाली का? नाही. मग आपल्याला काय करायचं? हा 6 इकडे न्यायचा आणि हा 0 इकडे लिहायचा. आता ही 3 अंकी लहानात लहान संख्या तयार झालेली आहे या 3 अंकाचा वापर करून. आता आपल्याला काय करायचं? ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. त्याचा गुणाकार करूत आपण. 9 गुणिले 0 0 येते. 9 सखी 54. 54ला 4 हातच्याली 5. 9 9 81 5 86. थोडं खुल्लत लिहायचं, सुटसुटीत लिहायचं आपल्याला गुणाकार करताना, कारण एकही मार्क आपल्याला गमवायचा नाही. 0 0ला गुणलं 0, 0 6ला गुणलं 0, 0 9ला गुणलं 0. त्याच्यानंतर इथं लिहिताना 2 0 घ्यायचे. 6 गुणिले 0 6. 6 गुणिले 0 0. 6 6 36. हातच्या आले 3. 6 9 54 आणि 3 55 56 57.
आता या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. 0, 4, 6, 14 हाताला 1, 8 आणि 5. मग हे किती झाले? 5,84,640. 5,84,640 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये भेटेल. तेच त्याचं उत्तर आहे. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यांच्यामध्ये कोणता अंक आहे? आपल्याला ह्या पर्यायापैकी दिला बघा. हा आयत आहे, आयत नाही विचारला आपल्याला. चौरस, पहिले पहा चौरसामध्ये कोणते कोणते अंक येतात. ठीक आहे, चौरसामध्ये कोणते कोणते अंक येतात. हे चौरस आहे, हे पूर्ण चौरस आहे. ठीक आहे, मग चौरसाच्या बाहेरचे जे अंक आहे त्याला कट करून टाका. हे बाहेरचा आहे, हा बाहेरचा आहे, हा बाहेरचा आहे, हा बाहेरचा आहे. चौरसामध्ये जे जे आले ते. ठीक आहे, एवढे येतात चौरसामध्ये, एवढे अंक. त्याच्यानंतर काय म्हणलं त्यानं? वर्तुळ. वर्तुळ पहा, इथून एवढा वर्तुळ आहे. वर्तुळाच्या बाहेरचे सगळे अंक आपल्याला कट करायचे आहेत. तिन्ही मध्ये येणारे पाहिजेत आपल्याला. तर वर्तुळाच्या बाहेर हा अंक आहे, हा अंक आहे, हा अंक आहे. कट करून टाका त्याला. आणि त्याच्यानंतर काय म्हणलं त्यानं? त्रिकोण. त्रिकोण कुठून कुठपर्यंत पहा. अतिशय सोपं, काही अवघड नाही आहे. हे त्रिकोण आहे. हा त्रिकोण आहे. आता ह्या त्रिकोणाच्या फक्त याच्यामध्येच अंक असलेले. ठीक आहे, याच्या बाहेरचे नाही घ्यायचे. हा कट करा, हा कट करा. ठीक आहे, आता उरलेलं काय आहे? उरलेलं काय? फक्त 7 आहे. म्हणजे जो की पहा, ह्या चौरसामध्ये पण येतोय, ह्या त्रिकोणामध्ये पण येतो आणि ह्या वर्तुळामध्ये पण येतो. ठीक आहे, वर्तुळाच्या बाहेर आहेत. हे वर्तुळाच्या हा वर्तुळाच्या हा वर्तुळाच्या बाहेर आहे. वर्तुळाच्या बाहेर, वर्तुळाच्या त्रिकोणाच्या बाहेर हे सगळे आहेत बघा. इकडचे सगळे त्रिकोणाच्या बाहेर आहेत. हे सगळे त्रिकोणाच्या बाहेर आहेत. ठीक आहे, आणि आयताच्या बाहेर, हा आयताच्या बाहेर आहे, हा आयताच्या बाहेर आहे, हा आयताच्या बाहेर आहे. ठीक आहे नाही, आणि हा वर्तुळाच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे फक्त 7 हा एकच अंक आहे की जो आपल्याला त्रिकोणात पण दिसतो, चौरसामध्ये पण दिसतो आणि वर्तुळामध्ये पण दिसतोय. म्हणजे आपलं उत्तर आहे 7, पर्याय क्रमांक. थोडं निरीक्षण करून केलं ना, थोडं व्यवस्थितपणे तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, थोडंसं विचार करून केलं तर हा 7 एकच अंक आहे की जो तिन्ही मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, एक्स, वाय, झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे. म्हणजे कमाल अंक 7 आहे म्हणजे सगळ्यात मोठी जी संख्या याच्यात वापरलेला तो 7 आहे. म्हणजे 4 अंकी संख्या 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. म्हणजे कमाल म्हणजे सर्वात मोठा जो याच्यातला अंक आहे तो 7 आहे. 7 पेक्षा जास्त मोठा अंक आहे का? इथे कोणताही नाही. मग 7 पेक्षा जे पण असेल ते खाली असेल. या संख्या या एक्स वाय झेड, एक्स वाय झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा. कमाल अंक म्हणजे सर्वात मोठा जो अंक आहे तो 7 आहे. तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. प्रत्येक संख्येत कितीदा वापरलेला आहे? एकदा. डबल डबल वापरला का नाही? बाकीचे अंक ज्ञान नाहीत, बाकीचे अंक माहिती आहेत का आपल्याला? नाही आहेत. आणि टी यामधील कमाल, एक्स वाय झेड आणि टी मधील कमाल संख्या कोणती? मग कमाल संख्या जर आपल्याला काढायची असेल, समजा आपण इथे दुसरं घेतलं, कारण 7 ही सगळ्यात मोठी संख्या आहे. मग आपण इथं 6 घेतले, इथं 5 घेतले, इथं 4 घेतले. समजा आपण गृहीत धरलं, आपल्याला कमाल संख्या पाहिजे. ठीक आहे, मग इथं 6 घेतले, इथं 5 घेतले, इथे 4 घेतले. इथं आपण 6 घेतले, 5 घेतले आणि 4 घेतले. ठीक आहे, बाकीच्या संख्या जशातल्या तशा ठेवल्या. इथं 6, 5 आणि 4 घेतले. तर मग आपली सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार झाली? तर कोणती तयार झाली? 7, 6, 5, 4 ही संख्या आपल्याला भेटेल. जे की पर्याय आपल्याला वायचं उत्तर आहे. आणि वायचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. ठीक आहे, व्यवस्थित मी पुन्हा एकदा समजावून सांगतो की आपण काय करतो. इथं एक्स वाय झेड टी यामध्ये आपल्याला काय कमाल फक्त म्हणजे इथं सगळ्यात मोठा जो अंक आहे तो 7 आहे. म्हणजे 7 पेक्षा जास्त बाकीचे अंक कोणतेही नाही आहे. आता तुम्ही बाकीचे अंक काहीही ठेवू शकता. 0 1 2 3 4 5 6 पर्यंतच ठेवू शकता. 7 अंक ठेवायचा नाही. आणि ह्या स्टार मार्कच्या जागी तुम्ही अंक ठेवा. ठीक आहे, आणि सगळे अंक काय म्हणले त्यांनी? सगळ्यात मोठा अंक 7च आहे. 7 पेक्षा जास्त घ्यायचा नाही आणि तो एकदाच वापरलेला आहे. पुन्हा 7 घ्यायचा नाही. म्हणजे 1 ते 6 मध्येच ठेवायचे इथे बाकीच्या ठिकाणी. आणि मग आपल्याला काय करायचं? प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेले 7. बाकीचे अंक ज्ञात नाहीत, तर आपल्याला कमाल संख्या शोधायची. तुम्ही स्टार मार्कच्या जागी जे ठेवलेत, तुम्ही 0 ते 6 पर्यंत काही ठेवू शकता. 7 किंवा 7 पेक्षा जास्त कोणताही ठेवायचा नाही.
ठीक आहे. आणि आपल्याला संख्या बघायची, कोणती संख्या नेहमी जास्त येईल, तर पर्याय क्रमांक वाय मधली संख्या जास्त येईल, कारण इथे 7,000 काय होतील संख्या, इथं 6,000 होईल, इथं इथं म्हणजे 6च्या खालीच येईल. ठीक आहे. सगळ्या ज्या संख्या आहेत तुम्ही ते प्रयत्न करून बघा. माझ्या जागी ह्या ज्या संख्या ठेवल्या त्या दुसऱ्या संख्या ठेवून बघा, तुमचं उत्तर पर्याय क्रमांक बीच येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक आपण 6 पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 30827 हे अंक एकदाच घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? ठीक आहे. तर मी याचं उत्तर आपण असं पण काढू शकतो. ठीक आहे. 2 पद्धतीने काढू शकतो. इथं इथं इथलच्या इथंच कम्पेअर करा. सगळ्यात लहान संख्या कोणती ते भेटून जाईल, लगेच भेटून जाईल. किंवा मग ते आपण काढायची संख्या तयार करायची लहानात लहान विषम. ते करण्यापेक्षा आपण काय करू याच्या तुलना करू 0 7 8 3 आणि याची तुलना करू 0 8 3 7. पहिले पहा दोन्ही विषम आहेत का? हो, दोन्ही विषम आहे. आणि आपल्याला काय करायची लहान विषम संख्या, आणि हेच अंक वापरलेत का दोन्हीमध्ये? हो, हेच अंक सगळीकडे वापरलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणताही अंक वापरलेला आहे का ते पाहून घ्यायचा, नाही वापरला कुठे. मग आता आपल्याला लहान संख्या पाहिजे. हे 20,700 आहेत, हे 20,800 आहेत. 20,800 आपल्याला लहान पाहिजे, हे उत्तर असू शकत नाही. ह्या उत्तराला कट करा, बी ऑप्शनला. आता आपला जो उत्तर आलं त्याचा आपल्याला तुलना कशाची करायची आहे? तिसऱ्या पर्यायाशी करायची. आता याच्यामध्ये पण किती होते? 20,700 आहे, तिथं 20,300 आहेत. तर 20,300 लहान आहे, 20,700 मोठी आहे. तर 20,300 आपला उत्तर असू शकते. 20,000 असू शकते, ही मोठी आहे की नाही हे आपलं उत्तर असूच शकत नाही. आता ह्या दोघांपैकी हे कटला, इथं हे कटला, हे इथं आलता, हा इथं आलता, ह्याचं उत्तर उत्तर जे आलं ते लिहा इथं. आणि उरलेली संख्या किती? 20,873. ह्या दोघांची तुलना करा. या दोघांची तुलना केल्या तर आपल्याला काय होईल? इथं 20,300, इथं 20,800 आहेत. तर 20,300 आपली लहान आहे, 20,800 मोठी आहे. 20,800ला कट करा. आपलं पर्याय क्रमांक सी ही सर्वात लहान आहे, ह्या आकड्यापासून बनलेली संख्या आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे. अतिशय सोपं आहे, जास्त विचार करून नाही करायचं, पर्यायामधूनच काढायचं, तुम्हाला सहज भेटतील. फक्त इथं एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ह्याच अंकाचा वापर केलेला आहे का पाहायचं. याच्या व्यतिरिक्त कोणत्या अंकाचा वापर केला असेल तर त्याला आधीच कट करून टाकायचं. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला 7वा झाला. 8वा प्रश्न करू. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, पुढील बेरजेमध्ये गायब झालेले अंक शोधून काढा. म्हणजे इथं गायब झाले आहे की नाही, स्टार मार्क दिसले राहिले, आणि त्या स्टार मार्कच्या जागी आपल्याला पर्यायामध्ये दिलेले आहे 1 3 9 9 1 3 3 1 9 9 3 1. तर मग असा असा प्रकारचा जर प्रश्न आला, हा तर सोपा आहे, मी सहज सांगू शकतो इथून. पण अशा प्रश्नामध्ये काय करायचं, हे अंक ठेवायचे पहिल्या स्टारच्या जागी 1, दुसऱ्या स्टारच्या जागी 3 आणि तिसऱ्या स्टारच्या जागी 9. मग मी तर पर्यायामध्ये ठेवून टाकाल, इथं 1 ठेवल आणि इथं 3 ठेवल आणि इथं काय ठेवल आणि थोडं मोकळं मोकळं लिहायचं आणि इथं 9 ठेवल. मग आपलं उत्तर हे जे खाली आहे ते तेवढंच उत्तर येईल का पहा. पहा म्हणजे इथं 1 2 9 8 1 2 9 8 4 3 4 3 3 7. मग याचं उत्तर शोधलं आपण, तर याचं उत्तर आपल्याला हातचाला 1 3 येईल, इथं हातचाला 1 6 येईल आणि हे 5. मग 5,635 असं उत्तर येईल का आपल्याला? इथं आहे का ते उत्तर? नाहीये. मग आपण दुसरा पर्याय ठेवून पाहायचा. ठीक आहे. आपण इथलच्या इथं पण उत्तर करू शकतो, हे कट करून टाकायचं, पेन्सिलनं लिहायचं आणि कट करून टाकायचं, जास्त वेळ टाकायचा नाही. मग जर मी ते 9 घेतले, इथं 1 घेतला आणि इथं 3 घेतले, तर माझं उत्तर येऊ शकेल का? इथं 15, 15ला 5 हातचा 1, 3 आणि 3 6 आणि 1 7, इथं 7 आहेत का? नाहीये. मग ह्या पर्यायामध्ये हे उत्तर असू शकत नाहीये. ठीक आहे. मग तिसरा ऑप्शन पहा, वापस पुन्हा इतर घ्या, 9 2 3 8 तयार झालेल्या संख्या 4 1 3 7. हे 15ला 5 हातचाला 1, 6 आणि 1 7, 3 आणि हे 13. ठीक आहे. 13,300. तर इथं काय झालं, इथं 8,155 उत्तर पाहिजे. हे पण पर्याय ठेवलं तर उत्तर आपल्याला भेटत नाही. मग त्याच्या जागी आता आपण काय करू, उरलेल्या याचं अजून अंक वेगळा ठेवता. आता उरलेलं काय ठेवू आपण? 3 1 9. इथं 3 ठेवा, इथं 1 ठेवा, इथं 9 ठेवा. 3 1 9.
मग इथं 3 पहा आता कोणत्या संख्या तयार झालेल्या आहेत आपल्या 3298 3298 बघा कोणती कोणती संख्या तयार झालेली आहे 3298 एक तयार झालेली आहे आणि दुसरी तयार झालेली आहे 4137 या बेरीज केली हाताला 3 एकच मिनिट शून्य जागी चुकलं होतं ठीक आहे थोडं व्यवस्थित मी पाहिलं नाही प्रश्नाचं उत्तर पहा ह्या स्टारच्या जागी 1 ठेवला होता ह्या स्टारच्या जागी इथलच्या जागी 3 आहे हा आणि इथलच्या जागी 9 आहे ठीक आहे तर उत्तर येईल का असं ठेवल्यावर तर उत्तर येणार नाही ठीक आहे मी अजून पेनीने लिहून दाखवतो तुम्हाला हा स्टार इथं घ्यायचा हा 3 इथे घ्यायचे हा स्टार आणि गोल आहे आणि हा स्टार आणि बॉक्स आहे तो इथं घ्यायचा स्टार आणि बॉक्स याचं उत्तर जमत नाही हे जर पाहिलं आपण हा 3 हा स्टार जागी ते 3 घेतले हा स्टार आणि वर्तुळ आहे तो इथं घ्यायचा स्टार आणि वर्तुळ इथं पहा स्टार आणि वर्तुळ आहे आणि हा स्टार आणि चौकोन काय आहे इथं 9 त्याची किंमत इथं 9 घेतली तर आपलं उत्तर येते का पहा हे किती झाले 3218 आणि 4937 मग हे झालं उत्तर आपलं येऊ शकते असंच एक येईल इथं हातचा आहे म्हणजे 8155 8155 किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण करू शकता असं करू शकता की 8 आणि 7 15 होतात 15ला किती आले 5 इथं 15ला 5 हातचा आला 1 इथं आला आता हे 3 आणि 1 4 होतात 4 मध्ये किती मिळवल्यावर 5 होतील 4 मध्ये 1 मिळवल्यावर 5 होऊ शकतात ठीक आहे 4 मध्ये 1 मग ह्या याच्या जागी 1 उत्तर येईल हातचा काही नाही आलं 2 मध्ये किती मिळवल्यावर 1 येतील 2 मध्ये 9 मिळवल्यावर काय होतील 11 येतील 11ला 1 इथे येईल आणि हातचा आला 1 इथे येईल मग 4 आणि हे 1 5 होते हातच्याचा मग 5 मध्ये किती मिळवल्यावर 8 येईल 5 मध्ये 3 मिळवल्यावर म्हणजे हा जो स्टार आहे साधावाला त्याच्या जागी 3 येतील ठीक आहे हा जो गोलवाला स्टार आहे त्याच्या जागी 1 येईल आणि स्टार आपला चौकोनामध्ये त्याच्या जागी 9 येईल हे आपलं उत्तर त्याचं राहील ठीक आहे थोडस विचार करून करा थोडस कारण इथं चुकण्याची शक्यता असू शकते पुढचा प्रश्न आहे 5,84,356 म्हणजे 5,84,356 या संख्येतील 5 या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे म्हणजे जिथं जिथं 5 आहे याच्या स्थान म्हणजे स्थानिक किमतीची बेरीज विचारली आपल्याला म्हणजे आता इथे 5 ची किंमत किती असणार इथं 5 च्या समोर किती अंक 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि इथं 5 ची किंमत किती असेल 50 मग 50 इथून लिहायचे आहेत का आपल्याला नाही 50 लिहायचे आपल्याला इथं शून्य लिहायचं आणि इथं 5 लिहायचं आता इथं बेरीज विचारली हा कधी फरक विचारतात फरक म्हणलं तर वजाबाकी बेरीज म्हणलं तर बेरीज करायची आता बेरीज केली आपण याची मग उत्तर किती आलं आपल्याला 5,50,000 आपल्याला कुठं भेटेल 5,50,000 पर्याय क्रमांक टी मध्ये भेटेल आणि तेच आपलं उत्तर आहे अशा प्रकारे हा आपला स्वाध्याय क्रमांक 1.6 संपलेला आहे पुढचा स्वाध्याय क्रमांक आपण थोड्या दिवसात बनवू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद